बालाजी न्यूज सोलापूर। वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार निश्चित झाल्यानिमित्त आंबेडकर पुतळा चौक येथे जल्लोष करण्यात आला। सुरुवातीला सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर धम्पाल माशाळकर, MIMचे कार्याध्यक्ष समीउल्ला शेख, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गायकवाड यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला। त्यावेळी धम्पाल माशाळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे तथा भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर लोकसभेची उमेदवारी असल्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे सर्वजण या ठिकाणी जल्लोष साजरा करत असल्याचे बोलताना सांगितले। वंचित बहुजन आघाडी तथा भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये सध्याची जी लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभेमध्ये सोलापूरचे उमेदवार म्हणून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गेली काही महिने सतत पाठपुरावा बाळासाहेब आंबेडकर यांचा करत होतो। त्या अनुषंगानं बाळासाहेब आंबेडकरांनी आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी असण्याचे संकेत आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानुसार त्यांच्या संकेताला मान देऊन आम्ही या ठिकाणी त्यांची उमेदवारीचा जल्लोष या ठिकाणी घोषित करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रभर जे उमेदवार देतील ते उमेदवार मोठ्या मतसंख्येनं निवडून येतील। आजचा हा जो दिवस आहे तो दिवस भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची जी पहिली सभा झालेली होती ती पहिली सभा सोलापुरातूनच सुरू झालेली होती। म्हणून वंचित आघाडीचं क्रांतीच ठिकाण म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूर हे नेहमीच महत्त्वाचं वाटलेलं आहे। त्या अनुषंगानंच कदाचित बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकसभा निवडण्याचे संकेत दिलेले असतात। त्यानंतर MIMचे समीउल्ला शेख यांनी बाळासाहेबांना निश्चित निवडून आणण्याची ग्वाही दिली। मागील ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही हैदराबादला जाऊन असुद्दीन ओवैसी साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला इलेक्शन लढवायचं असेल आपल्याला तर प्रकाशजी आंबेडकर बरोबर आपण जर युती जर केली तर आपला चांगला फायदा होऊ शकतो। तर त्याचप्रमाणे आमचे काय असुद्दीन ओवैसी साहेबांनी प्रकाशजी आंबेडकरांना भेटून ही युती केलेली आहे आणि तेव्हापासूनच आम्ही सर्वांनी मिळून बाळासाहेबांना म्हणत होतो की सोलापूरमधून आपली उमेदवारी जाहीर करा। इथला सोलापूरमधला मुसलमान समाज जो MIM बरोबर 85% मुसलमान समाज जो आहे तो MIM बरोबर आहे आणि MIMचे सगळे लोक बाळासाहेबांना निश्चितप्रमाणे निवडून आणतील ही आम्ही ग्वाही त्यांना दिलेली आहे। त्याचबरोबर फक्त मुस्लिम समाजच नाही तर धनगर समाजसुद्धा त्यांच्या मागं आहे। जवळपास 5-6 लाखाचं हा जो सगळा वोटिंग आहे तो वोटिंग तो सगळ्याचा सगळा बाळासाहेबांना पडणार आणि बाळासाहेब इथून निश्चितपणे निवडून येणार याची आम्ही ग्वाही देतो। त्यावेळी वंचित बहुजन आघाडी MIMचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी मिठाई देऊन आपला आनंद साजरा केला। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत गायकवाड, नाना कदम, धर्मेंद्र चंदनशिवे, अमर पवार तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, राजशेखर पाटील, विश्वास गायकवाड, MIMचे शहर सचिव सादिक नदाब उपस्थित होते। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद व जल्लोष साजरा केला।